उभारिला हात जगी जानविले मात देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरे धनी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरे धनी विठ्ठला विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यामुर पुंडरीकाय दातुमनिंद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नार्त्यं देवदेवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कलावद्यजोधार्थावतारं कलाकांकतेजोधिकामोदिवक्रम कलानिशबादाप्नोदार दक्षं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं रणेकृष्ण विवस्तु संवाद भूतोर्गीर्तार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जशो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरवु कलेस विकार मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अवे हो सेवेलागी सेवक झालो अहो स्वामी तुकया
उभारिला हात जगी जाणविले मात देव बैसले सिंहासनी आलिया याच का पुरे धनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. यच्चावजड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीनवस्त्रदया शुंदू करुणावंत सर्व भूत हितरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबरा यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा दिडक्या पद्धतीचा चार चरणाचा आनंदाची बातमी सगळीकडे सांगणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा पर्याय तो म्हणजे असा. कुलस्वामी खंडेराव स्वामी भगवंताच्या या मंदिर जीर्णोद्धार कळशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं हे सुंदर असं आयोजन आहे. ज्यांनी सुंदर असा मंदिराचा जीर्णोद्धार केला ते म्हणजे उदार अंतकरणाचे श्रीमान नारायण शंकरराव बंडगर आणि श्रीमान खंडू तुकारामराव बंडगर, आमचे सुशील भैया आणि सर्व बंडगर परिवार, गावातील सर्व गावकरी मंडळी सर्वांच्या सहकार्याने आज सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय. या परिवारासाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. कारण का मंदिर बांधणं एवढं सोपं काम नाही आहे महाराज, पण गोड असं मंदिराचं बांधकामही भगवंताच्या कृपेने सिद्धीला गेलेलं आहे. आपल्या मनातला जो हेतू होता, आपल्या मनातली जी इच्छा होती ती खंडेराव भगवंतानं या परिवाराकडून महाराज पूर्ण करून घेतलेली आहे. कारण का आपण इच्छा करावी आणि त्या भगवंतानं ती पूर्ण करावी. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. कुलस्वामी खंडेराय आहेत आणि खंडेराय भगवंतानं हे त्यांच्या हातातून हे मला सुंदर कार्य करून घेतलेलं आहे. आज मूर्तीप्राण प्रतिष्ठाही झालेली आहे. आज कीर्तनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत, ज्यांनी पहिली सुरुवात या ठिकाणी भजनाची केली. आपल्या सर्वांचे आवडते सर्वांचे परिचित असलेले माझे परमित्र परमादरणीय जी टॉकीज फेम आमचे बाळासाहेब महाराज कुलकर्णी दस्तापूरकर यांना कोटी कोटी धन्यवाद आहेत. आज एवढा प्रवास करून लांबून आलेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. पहिली चाल ज्यांनी गायली श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार भागवताचार्य आमचे श्री हरिभक्तपरायण अमोल महाराज या ठिकाणी झाडगावकर दादा उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या साईटला उपस्थित असलेले आमचे मनोहर महाराज या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे पेटी मास्तर आहेत, गावातील सर्व माता भगिनी आहेत, पुरुष मंडळ आहेत आणि मृदंगावरती ज्यांची गोड अशी साथ आहे. पाठीमागं कथा झाली, प्रभाकर दादा मोरकुटे यांनी आयोजन केलं होतं कथेचं. त्यामध्ये तबलाही ज्यांनी सुंदर वाजवला आणि रात्री कीर्तनामध्ये पकवाजाची ज्यांनी साथ केली आमचे मृदंग अलंकार श्री हरिभक्तपरायण विश्वकर्मा महाराज माळाकुळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. गोड असं ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे बाप माणूस कीर्तन यूट्यूब चॅनल, ते म्हणजे आमचे लखन पाटील ताडमे या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरं यूट्यूब चॅनल ते म्हणजे लाडका नामा राजा पाटील वडजे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. गोड असं निवेदन आहे, जंगल में मंगल असं सुंदर निवेदन आहे. दुपारची वेळ आहे, उन्हाचा प्रहर जास्त आहे, पण उन्हामध्ये सुद्धा सगळ्या माता भगिनी पुरुष मंडळ आलेत. उन्हाच्या झळया लागू नये याच्यासाठी तिकडं स्प्रिंकलर चालू केले. लोणावळ्याच्या साईडलाच कीर्तन चालू आहे असं वाटायला. थंडगार वारे आले महाराज, गरमीचा ताणच नाही. कूलर एसी कूलर सगळ्यात भारी आहे. विठ्ठल सिद्धिक साऊंड सर्व्हिस झरी यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्यांनी गोड अशी सिस्टीम लावली आहे. गोड असं निवेदन आहे. जास्त वेळ आपल्याकडे शिल्लक नाही, कमी वेळामध्ये आपल्याला जास्त कीर्तन पाहायचं आहे. श्री खंडेराय कुलस्वामी दैवत आहे. दैवताची सेवा करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. अर्थात या जगतामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होत असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी अपघात संकट येत असतात. त्या संकटातून थांबण्याची, संकटातून सावरण्याची ताकद, त्या दुःखांना सामोरं जायची ताकद जर कोण देत असेल ते म्हणजे कुलदैवत देत असतं. कोणाचा कुलस्वामी खंडेराय असतो तर कोणाचा कुलस्वामी महादेव असतो. कुलदैवताला पूजणं हे आपलं सर्वांचं काम आहे. जर आपण कुलदैवतेची पूजा नाही केली
किंवा कुलदैवतेला आपण जर महाराज खुश नाही, प्रसन्न नाही ठेवलं तर ते आपल्या कुळामध्ये महाराज शुभ कार्य होऊ देत नाहीत, अडथळे निर्माण होत असतात. मग महाराज कुलदैवतेचा आपल्यावर आशीर्वाद मिळावा, त्यांनी आपल्या कृपादृष्टी टाकावी, याच्यासाठी आम्ही त्याचं काय काय करावं, त्याचं पूजन कसं करावं, तो विधी कसा आहे. खंडेराय बसवलेले आहेत, खंडेराय आज सिंहासनी आरूढ झालेले आहेत, आज देवत्व तिथं आलेलं आहे, चमत्कार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण महाराज ते सगळे खंडेरायाची कृपा, खंडेरायाचे चमत्कार आपल्याला पाहण्यासाठी त्याचं पावित्र्य राखणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये त्या खंडेरायाची सेवा करणं ही महत्वाचं आहे. महाराज तुम्ही सांगताय सेवा करायची, सेवा करायची, पण त्या खंडेराय स्वामीला काय अर्पण करायचं, कशी सेवा करायची, हे सर्व तुम्हाला या उरलेल्या वेळामध्ये तुम्हाला देणार आहे. विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल 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 विठ्ठल. चला, हॅलो. एरवी या जगतामध्ये परिभ्रमण केलं, निरीक्षण जरी केलं तर या जगतामध्ये प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही व्याधी लागलेली आहे. जो जन्माला आला त्याला या 3 महाराज प्रश्नाचं उत्तर आणखी मिळालेलं नाही. कोणते कोणते? जो जन्माला आला त्याच्या पाठीमागं दुःख आहे, जो जन्माला आला त्याच्या पाठीमागं चिंता आहे, आणि जो जन्माला आला त्याच्या पाठीमागं भय आहे. आहे का नाही हो? आहे का नाही? भय आहे. भय नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला जगतामध्ये पाहायला सापडणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भय आहे. शास्त्र सांगतं 6 प्रकारचं भय माणसाच्या पाठीमागं आहे. ऐका, जो पदावर बसलेला आहे त्याला पदच्युत होण्याची भीती आहे, जो श्रीमंत आहे त्याला गरीब होण्याची भीती आहे, जो शरीराने धुष्टपुष्ट आहे त्याला क्रूश होण्याची भीती आहे, जो दिसायला सुंदर आहे त्याला कुरूप होण्याची भीती आहे, आणि जो जन्माला आला त्याला मरणाची भीती आहे. जो महाराज या पृथ्वी तलावर जन्म घेतला म्हणजे त्याला एका दिवसाची भीती वाटते, तो दिवस म्हणजे त्याचा अंतकाळ. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भीती आहे महाराज, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे. चिंता असा भयानक रोग आहे, एकदा माणसाच्या जीवनामध्ये चिंतेने प्रवेश केला तो मनुष्य वर येत नाही. येतो का हो? चिंता साधी गोष्ट आहे का? चिंता साधी गोष्ट आहे का? चिंता कशी असते? चिंता माणसाला सतवत असते, सतत सतवत असते. चिंता आणि चिता जवळजवळ सारखेच शब्द आहेत. चिता आणि चिंता, बदल काय काका? बोला ना. चिंता आणि चिता या शब्दात बदल काय? मी काय विचारतो, चिंता आणि चिता या शब्दात बदल काय? हा, तुम्हाला वर बघता येणार चाले. चिंता आणि चिता या शब्दात बदल काय? फक्त अनुस्वार. फक्त अनुस्वार जर इकडे तिकडे काढला तर महाराज अर्थ बदलतो. नाही नाही नाही, चिंता महाराज जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेल्यानंतर जाळते. खरं सांगा, मेल्यानंतर जाळलेलं बरं का आधीच जाळलेलं बरं? बोला ना. हा, अहो मेल्यानंतर जळलेलं बरं का जिवंत असताना जळलेलं बरं? मेल्यावर. मग आयुष्यभर कशाला जळता? लक्षपूर्वक आहे, कळाले का माझं बोललेलं काही? हा, लक्षपूर्वक आहे का? म्हणजे मेल्यानंतर जळायला बरं, मग आधी जळायला बरं नाही. मग कशाला चिंता करता? मग बसल्या ठिकाणी माणसं चिंता करतात, आणि आयुष्यामध्ये चिंता केली की त्या माणसाला दुःखाशिवाय दुसरं काही नाही महाराज. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळे
ग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता सतवत असते आणि त्याचं चिंतन केलं की मग बस कामच मिटलं. माणसं बिनकामी चिंता करतात. जे नशिबात आहे, जे आपल्या प्रारब्धात आहे ते कसंही भेटतंय महाराज. त्याच्यामुळे विनाकारण चिंता करायची गरज नाही. पण माणसं आपल्याला चिंता केल्याशिवाय जमतच नाही. बघा आता पेरणीच्या दिवसात माणसं पेरतात, घरी येतात, बायको स्वयंपाक करते, बायकोच्या समोर बसतात आणि बायकोच्या देखत म्हणतात हे बघ 3 बॅग सोयाबीन पेरलंय, 3 बॅग सोयाबीन पेरलंय, 30चा उतार आल्याशिवाय राहतच नाही. तू किती म्हणर 3च्या वरी जातच नाही. आपण किती चिंता केल्यानं काय होणार आहे सांगा ना. मग चिंता करत जाऊ नये महाराज. मग महाराज चिंता करायची नाही तर मग आमचं कसं होईल. अरे तू चिंता करू नको, फक्त चिंतन कर. तू चिंता करू नको, त्याचं चिंतन कर. त्याचं चिंतन केलं की तुझी चिंता करणारा भगवंत आहे. तुझी चिंता त्याशी हा हा सर्व आहे, तुझी चिंता त्याशी हे सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको घेत दुखोला गोष्टीचा आवडीने भावे हारी आवडीने भावे हरी नाम दे, आवडीने भावे हरी नाम दे. तुझी चिंता त्याची सर्व, तुझी जीवनाची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको घेत करू गोष्टीचा, नको करू गोष्टीचा. तुझी चिंता त्याची सर्व, तुझी चिंता त्याची सर्व, तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरिमुखी गाता हरिता, हरिमुखी गाता आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आपल्याला त्यात चिंता करायची गरज नाही, फक्त त्याचं चिंतन करायचंय. पण माणसं चिंतन करत नाहीत, चिंता केल्याशिवाय राहत नाहीत. जर चिंता घालवायची असेल तर त्या देवाचं चिंतन करणं आवश्यक आहे. चला, चिंतामुक्तीसाठी देवाचं भजन सांगितलं. आणि प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे. दुःख नाही असा एकही व्यक्ती जगतामध्ये तुम्हाला पाहायला सापडणार. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी. जो देखे सो दुखिया बाबा 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 बाबा, सुखिया कोई नहीं. सगळे दुखी आहेत महाराज. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब जन दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाला दुःख आहे, बरोबर आहे की नाही. दुःख नाही असा एकही व्यक्ती या जगतात पाहायला सापडणार नाही. प्रत्येक जण दुःखी आहे महाराज. या साधकाकडे प्रत्येकाकडे तुकोबऱ्यानं दृष्टी टाकली. तुकोबऱ्याला सर्वांकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं. प्रत्येकाच्या अंतकरणावर महाराज काहीतरी घाला घातलाय असं वाटायला लागलं. त्यावेळेस दुःखातून सावरण्याची शक्ती यांना काहीतरी पाहिजे असं तुकोबऱ्याच्या मनामध्ये आलं. तुकोबर या जगताला विचारतात, अरे तुमचे चेहरे एवढे कशामुळे पडलेले आहेत रे. चेहरे एवढे कशामुळे पडलेले आहेत. सगळ्या साधकांनी सांगितलं, तुकोबरा आम्ही संसारात आहोत, आमच्या पाठीमागे दुःख आहे आणि त्या दुःखामुळे आम्ही दुःखी आहोत. तुकोबरा
तुमच्याकडे पाहिलं की तुम्हाला चिंता दिसत नाही, तुम्हाला भय वाटत नाही, तुम्हाला दुःखही वाटत नाही. याचं कारण काय? तुकोबरा म्हणजे आमच्या जीवनात आम्हाला दुःखाचाही थारा नाही, चिंतेलाही थारा नाही आणि भय तर आम्हाला माहीतच नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. चिंता, अरे चिंता कशाला करायची म्हणे, आम्हाला नाही आम्हा चिंता. वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. आम्हाला खायची प्यायची सुद्धा चिंता नाही, दुःख नाही. तुकोबा म्हणले दुःख सुद्धा नाही आम्हाला. कशामुळं? आम्ही त्याचं दर्शन घेता, त्याचं श्रीमुख पाहता आणि त्याचं श्रीमुख पाहण्यासाठी आम्ही त्याची वारी करता, त्याचं पूजन करता. आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याच्यामुळं दुःख सुद्धा येत नाही. साधकांनी सगळ्यांनी महाराज तुकोबराला विनंती केली, तुकोबरा जसं तुमचं चिंता मुक्त जीवन आहे, जसं तुमचं भय रहित जीवन आहे आणि दुःख रहित तुमचं जीवन आहे ना, आम्हाला सुद्धा आमचं दुःख घालवायचंय. याच्यावर कधीतरी आम्हाला एखादा तोडगा सांगा ना, एखादा उपाय सांगा ना. तुकोबराने या लोकांकडे बघितलं आणि तुकोबराने या लोकांना महाराज एक सोपं वर्म सांगितलं. तुकोबर म्हणतात, तुमचं दुःख घालवण्याची ताकद आता आपल्या जवळ आलेली आहे. आपलं दुःख चिंता मुक्तीसाठी आपल्या जवळ, या दुःखावर मात करण्यासाठी जे सुखाचं सुख आहे ते आपल्याकडे आलेलं आहे. आणि मग मात्र दुःखी झालेल्या माणसांना आनंद देणाऱ्या देवाची बातमी सांगण्यासाठी, ही आनंदाची बातमी प्रत्येकाच्या काळजापर्यंत नेऊन पोहोचण्यासाठी तुकोबराने दोन्ही हात वर केले. उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, वा वा. उभारीला हात, उभारीला हाते, उभारीला हाते, उभारीला हाते, उभारीला उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हाते, उभारीला हाते, उभारीला हाते, उभारीला वा मनोहर महाराज. जगीला विमात, जगीला विमात, देव बैठ देवाचे, देव बैठले देवाचे. उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात. जोगी जाणो भली, जोगी जाणो भली, माझं देव बैसले शुभा सोडे, देव बैसले शुभा सोडे, हे देव बैसले वा, बहुत बढिया. टाळ्या तरी फुकटच्या मोठ्यानं वाजवा की. मग गावाच्या जवळचे आहेत म्हणून असं करता होय. मनाला मोहून टाकणारी अशी मनोहर महाराजांना चाल म्हणली महाराज. मग फुकटच्या टाळ्या तरी मोठ्यानं असं. बरं भावाला सांगा, टाळी वाजवा, लाईट बिल आले का, चार्जिंग उतरली का, डिझेल दळ आले. फुकटच्या टाळ्या वाजतात, दुसरं काय महाराज. किती सुंदर चाल म्हणली. मी सतत कीर्तनात सांगत असतो, गायक वादकासाठी टाळ्या वाजवीत चला. गायकासाठी टाळ वाजवली 2 गायक चाली जास्त म्हणतात, वादकासाठी टाळी वाजवली 2 मुकडे जास्त वाजतात. आणि महाराज लोकांसाठी टाळ्या वाजवल्या की 2 महाराज लोक पॉईंट जास्त सांगतात. गणेश महाराज बरोबर आहे का नाही?
आणि तुमच्याकडून आम्ही टाळ्याची अपेक्षा करतो म्हणून एवढी पळातळ करायची असते. कशासाठी? फक्त तुमच्या टाळ्या ऐकायसाठी. एवढं पाठांतर करायचं, एवढं बेंबीच्या देठापासून आरडायचं कशासाठी? तुम्हाला बरं वाटावं, आम्हाला बरं वाटावं, मनातला देव खुश व्हावं. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही टाळ्या वाजवा का आम्हाला बरं वाटते. कारण का आम्ही घरी गायन केलं, घरी वादन केलं, घरी कीर्तन केलं, घरचे लोक टाळ्या वाजिनाच आले, सगळ्या परातीच वाजवालेत. तुम्ही तरी टाळ्या वाजवून खुश करा ना. दुसरं काय अपेक्षा महाराज? गोड अशी चाल म्हणली महाराज. आनंदाची बातमी सांगण्यासाठी तुकोबराने दोन्ही हात वर केले महाराज. उभारीला हात. माणूस हात वर इशारा करतो दोनदा, एकदा दोनदा. एकदा का दोनदा? एकदा मनुष्य हातात झाला की माणूस हात वर करत असतो, आणि अति आनंदात झाला त्यावेळेस माणूस दोन्ही हात वर करत असतो. बरोबर आहे का नाही? एखाद्या माणसानं घर बांधकाम काढलं, स्लापला आलं, स्लाप पडले आपल्या चिंता नाही. आता स्लापला आल्या शेजारी पाजारी येतात आणि म्हणतात, बाळू स्लापला किती लागणार आहे? तर तेवढं टाकून घे स्लाप. ते म्हणते, महाराज सोपं आहे हो, पण स्लाप टाकणं एवढं सोपं नाही. अरे मी देतो पैसे, टाक. म्हणतंय ते, यानं म्हणलंय म्हणून लेंटने टाकते, वरी 4 थर चढीत गणेश महाराज, सेंटरिंग हाणतंय, ठोकतंय, आणि मग मात्र सिमेंट आणायच्या वेळेला मग फोन करतंय, दादा एवढे 1 लाख रुपये टाका की. माणूस काय म्हणते, आबा बाबा बाबा तुझं आलं का स्लाब मधीच आता? अरे पैसे नाहीत र. अरे लाख रुपये जाऊ दे, 50,000 दे. तेवढे नाहीत र. उगो 25,000. नावच काढ नको बाबा, मी तर आता तुला 1 रुपया देऊ शकत नाही. मग माणूस तेवढं सेंटरिंग ठोकलेलं नाराज होते, तसंच थांबिते 15 दिवस. मग एखादा सुशील बयासारखं भेटते, काय झालं रे? स्लॅबचं काही टाकणार होतास की? अरे टाकणार होतो, पण काय करा, सिमेंट आणायला पैसेच नाहीत. आणि ते शंकर दादा देतो म्हणला होता की, त्याचं तर नावच काढ नको. कस काय नाव काढ नको? अरे ते उगाच येतो म्हणलं आणि दिलं नाही का? अरे लाख रुपये देतो म्हणलं, भल्या माणसा 50 तरी द्यावं की त्यानं. अरे 50 कशाचं, 25 दिलं नाही. अरे 25, अरे जाऊ दे म्हणे, रुपये सुद्धा दिले नाही. त्यानं काय केलं? दोन्ही हात, त्यानं तर दोन्ही हात, म्हणजे दोन्ही हात वर केलं म्हणजे काय झालं? बोला की, दोन्ही हात वर केलं म्हणजे हातात झालं, निराश झालं. आता मात्र माझ्याकडे अपेक्षाच करू नको. त्यावेळेस मात्र माणूस हातबल होतो, दोन्ही हात टेकवतो. बरोबर आहे का नाही? हो, बरोबर आहे का नाही? होला हो म्हणा, नाहीला नाही म्हणा, काहीतरी म्हणा. माईच्छान जेवाय देतो 1 वाजता, राईट? तुम्ही फक्त बोलत राहा गडे माईच्छान. बरोबर आहे का नाही? हातात झाला की मनुष्य हात टेकवत असतो, आणि ज्यावेळेस आनंदाची बातमी मिळत असते त्यावेळेस मात्र मनुष्य हात वर करत असतो. महाराज ध्यान ठेवा, आनंदाची बातमी माणसाला असं, माणूस लहान आवाजात बोलते का पेटी मास्तर? आनंद झाल्यास माणसाला लग्नाला वय हो, आणि लग्न व्हायला थोडा वेळ लागा, म्हणजे 32-33च्या घरात त्याचं लग्न हो. लग्न झाल्यास 5-7 वर्षात त्याला मूळबाळ होऊ नये. माझं बोलणं लक्षात आलं का तुम्हाला? आधीच लेट व्हावं लग्न, आणि पुन्हा 5-7 वर्ष त्याला लेकूर होऊ नये. आणि 5-7 वर्षानंतर भगवंताच्या कृपेनं महाराज मग त्याच्या घरामध्ये गोंडस असं लेकरू जन्माला यावं. त्या माणसाला एवढा आनंद होतो महाराज, एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, त्या आनंदाचा पारावर राहत नाही. त्यावेळेस मनुष्य एकमेकाला सांगताना, काका इकडे या, इकडे या, मला पोरगा झाला असं म्हणत नाही, तर चवाट्या उभा टाकून सगळ्यांना सांगत, पट्ट्या जिंकला, पोरग झालं, पोरग. आनंदाची बातमी ज्यावेळेस आपल्या जीवनात घडत असते त्यावेळेस मनुष्य शांत जरी बसा म्हटलं तरी बसत नाही. या लोकांच्या चेहऱ्यावरचं दुःख जाणलं आणि दुःख घालवण्यासाठी जेव आपल्या घराकडे आला पाहिजे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्यावेळेस संत महात्म्याने वैकुंठातला देव घराकडे आणला, ही वैकुंठातून आणल्या देवाची बातमी, आनंदाची बातमी सहजासहजी सांगता येत नाही. ही आनंदाची बातमी म्हणून हर्षामध्ये येऊन आनंदित उत्साही होऊन तुकोबराने या जगताला मात सांगितली. जगी जाणविली मात, उभारिला हात, जगी जाणविली मात. महाराज तुम्ही आनंदानं मात सांगितली, सगळं कळालं, पण नेमकं काय आनंदाची बातमी आहे? बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने, ओ हो हो
देव बैसले सिंहासनी. जी आनंदाची बातमी सांगितली ती बातमी सांगितली कोणती, तर देव बैसले सिंहासनी आलिया याच का पुरे धनी. अहो आता तुम्हाला दुःख, चिंता, दारिद्र्य, संकट आलं तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण का आपल्या रायवाडीमध्ये श्री खंडेराय स्वामी आलेले आहेत. कुलदैवतांचा वास झालेला आहे आणि सिंहासनावर बसले म्हणजे महाराज त्या मूर्तीमध्ये प्राण आले. मूर्ती प्राण प्रतिष्ठा. मूर्ती म्हणजे प्राण ओतल्या जातात ते श्लोकांच्या माध्यमातून आणि मग नव चैतन्य त्या मूर्तीमध्ये येत असतं महाराज. आणि आता एकदा देव इथं आले, सिंहासनावर बसले म्हणले, मग त्यांच्याकडे जो जो गेला याचक, तर प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारी ही देवता आहे. कोणती देवता? खंडेराय स्वामी. कारण का प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुलस्वामीला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्व आहे. आपल्या लग्न कार्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा कुलस्वामीला गेलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे. कुलस्वामीची आराधना केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये उत्क्रांती होत असते, बदल होत असतो, ध्यान ठेवा. म्हणून ज्यांचा कुलस्वामी खंडेराय आहे, बहुतांश लोकांचा 60% लोकांचा कुलस्वामी खंडेराय, ध्यान ठेवा, खंडेराय. मग कुलस्वामी आपल्या घराकडे आला म्हणजे महाराज आता आपली चिंता गेली, दुःख गेलं, दारिद्र्य गेलं, संकट गेलं. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, पण कुलस्वामींची सेवा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मूर्ती प्राण प्रतिष्ठा करत असताना आता सुशील भैयानं सांगितलं म्हणे महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा करत असताना हे पादुका पहिल्याच आहेत, ठाण पहिलंच आहे, ठिकाण हे पहिलंच आहे. खंडेराय पुरातन हे ठिकाण आहे, फक्त त्याचा जीर्णोद्धार आता झालेला आहे. पादुका साक्षात भगवंताच्या इथं आहेत महाराज. मी ते पादुकेचं दर्शन घेतलं, जवळ जाऊन बघितलं महाराज पादुकेला, जवळ जाऊन दर्शन घेतलं, मस्तकावर भंडाराही लावला. कारण का महाराज हे जेवढे काही जुनाट ठिकाण असतात ना त्यांच्यामध्ये महाराज चैतन्य आलेलं असतं, ध्यान ठेवा. हे सोपी गोष्ट नाही महाराज. तुळजापूरच्या पुढं नळदुर्गला सुद्धा खंडेराय भगवंताचे ठसे, तिथं पादुकाच आहेत महाराज. हे साधारण समजू नका. खंडेराय आपल्या जीवनामध्ये कृपा करणारे आहेत, भोली देवता आहे. तुम्ही म्हणताल खंडेराय भोळी देवता आहे, जेवढी भोळी आहे त्याबरोबर कडकही तेवढीच आहे महाराज. कारण का भैरवनाथाचा तो अवतार आहे, मार्तंड मल्हारी त्याला म्हटलं जातं. मल हरी, हरी हरी नाही बरं, हा मल्ल नावाच्या दैताचा ज्याने वध केला म्हणून त्याचं नाव मल्हारी असं पडलेलं आहे, ध्यान ठेवा. आता भगवंताचा लग्न सोहळा कधी झाला? चंपाषष्ठीला काही काही कुठं उत्सव करतात, पण चंपाषष्ठी म्हणजे भगवंताचा अवतार दिवस नाहीये. चंपाषष्ठी म्हणजे भगवंताचा महाराज लग्नाचाही दिवस नाहीये. चैत्र पौर्णिमेला जो उत्सव केला जातो तो खंडेराय भगवंताचा जन्म सोहळा आहे. चैत्र पौर्णिमेला भगवंताचं प्रागटीकरण झालेलं आहे, चैत्र पौर्णिमेला. चंपाषष्ठीला मल्लासुराचा भगवंतानं वध केलेला आहे आणि त्यातल्या त्यात पुढं पौष पौर्णिमेला भगवंताचं लग्न झालेलं आहे. पौर्णिमा एकच आहेत पण पौर्णिमा ध्यान ठेवा. चंपाषष्ठी उत्सव मल्लासुराचा वध केला म्हणून चंपाषष्ठी झाली आणि चाफ्याचे फुलं उधळण केली म्हणून चंपाषष्ठी असं त्याचं नाव पडलेलं आहे. खंडोबा चरित्र करत असताना आम्हाला त्याचा अभ्यास झालेला आहे, लक्षपूर्वक ऐका. खंडोबा आपल्या जीवनामध्ये एवढा महत्वाचा आहे, कुलस्वामी आहे, कुलस्वामीची पूजा करणं हे तेवढं महत्वाचं आहे. पण खंडेराय भगवंत घोड्यावरती स्वार झाले आहेत, त्यांनी घोड्याला का जवळ घेतलं, घोड्यावरती का बसले? आता तुम्ही बघा मध्ये मूर्ती आहे, मूर्ती अशी साधी नाही तर घोड्यावरती स्वार आहेत. घोडा हा कोण आहे? खंडेराय बरोबर एक तलवार आहे, त्या तलवारीचं नाव काय? घोडा आहे. तो घोडा नेमका कोण आहे? वाघ्या असता जो सोबत, ते वाघ्या कोण आहे? मुरळी कोण आहे भगवंताची? हे कुत्र कोण आहे? एवढे जवळ का घेतले साधन? दोन बायका आहेत, त्या दोन बायका कोण आहे? त्यांचे नाव काय? माळसा आणि बानू, दोन, बरोबर आहे का नाही? घोडा कोण आहे? घोडा कोण आहे? ज्यावेळेस मल्लासुरा बरोबर युद्ध करण्यासाठी भगवंत निघाले, मल्लासूर सुद्धा महाराज घोड्यावरती बसून निघाला. आता मल्लासुराची पूर्व जन्माची पीठिका सांगायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही. शंभ आणि निशुंभ
या राक्षसीच्या वंशावळीमधला तो आहे. आदिशक्तीने त्यांना मारलं, निशुंभ आणि शुंभला. त्यांची इच्छा होती देवाच्या हातानं मृत्यू व्हावा. आदिशक्तीने महाराज त्यांना मारलं. पुढचा अवतार मरतेवेळी त्यांनी महाराज प्रगट केली इच्छा, आई भवानी तुझ्या हातानं आम्हाला मरण आलंय, पण आमची इच्छा आहे भगवंताच्या हातानं आमचा मृत्यू व्हावा. आणि मग दुसरा जन्म मल्लासुराचा झाला महाराज. आणि मल्लासुरला मारण्यासाठी ज्यावेळेस देव निघाले त्यावेळेस देवाला बसण्यासाठी वाहन नव्हतं. त्यावेळेस भगवंताचा अवतार शिव मार्तंड मल्हारी आहेत ना, महादेवाच्या डोक्यावर जो चंद्र आहे ना तो चंद्र सोबत आला होता. भगवंताने सांगितलं आता युद्ध करायचंय, आपल्यासोबत वाहन पाहिजे. चंद्र म्हटलं आपल्याकडे वेळ कमी आहे, मी स्वतः वाहन होतो म्हणे. आणि तो चंद्र होता ना तोच घोडा झाला. मल्हारी भगवंताचा चंद्र जो आहे ना तोच घोडा झाला. भगवंत त्याच्यावर बसले आणि युद्ध केलं आणि मल्लासुरला मारलं. मल्लासुरला मारल्यानंतर भगवंत जेजुरी गडावरती वास्तव्याला गेले. सगळं महाराज झाल्यानंतर निवांत मग चंद्र एका साईडला उभा टाकला. चंद्र म्हणाला देवा आता मी कोणती सेवा करू. खंडोबारायाने सांगितलं चंद्रा दुःखाच्या प्रसंगात तू मला साथ दिली, संकटाच्या प्रसंगात तू साथ दिली. आता मात्र मी राजा झालोय, राजावर सिंहासना बसलोय. आता मला कोणतंही काम नाही, पण तू माझा मित्र म्हणून माझ्या सोबत राहा. मी तुला काही काम सांगणार नाही, पण तू माझ्या बरोबर राहा म्हणून तो साईडला ठेवलेला आहे. आणि तोच घोडा भगवंत वापरतात. जो चंद्र आहे महादेवाच्या जटेवर, तोच खंडोबा ज्या घोड्यावर बसतात तोच घोडा म्हणजे भगवंताचा चंद्र आहे. विठ्ठल हे वाघ्या कोण आहे आता? वाघ्या तेही सांगतो. आता भगवंत युद्धासाठी ज्यावेळेस निघाले, वेळ कमी होता, फास्ट निघाले. कथेला जायचं होतं ते फास्ट निघाले महाराज. फास्ट निघाल्या वाटेमध्ये ब्राह्मण आला. वाटेत ब्राह्मण आला. भगवंताची घोडस्वारी आहे महाराज. किती वाऱ्याच्या वेगाने घोडा पळत असेल महाराज. वाटेमध्ये ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाला महाराज घोडा अचानक पुढे आल्या भगवंतानं धरण साईडला सारलं. हातात तो थांबला. तो ब्राह्मणाने सांगितलं देवा मला सोडून देऊ नका, मला तुमच्या जवळ ठेवा. भगवंताने सांगितलं अरे आता युद्ध करण्यासाठी चालूय, माझ्याजवळ काही नाही म्हणे. काही करा पण माझा सांभाळ करा, तुम्ही माझा स्वीकार करा. भगवंताने सांगितलं आता तुझी मी इच्छा पूर्ण करतो, एक काम कर, तू माझ्या सोबत ये म्हणे. आणि मग मात्र मला त्याला सोबत घेतलं. पण मानव देहामध्ये असल्यामुळं जास्त काम करता येत नव्हते. त्यावेळी त्याचं रूपांतर श्वान यातीमध्ये केलं आणि तो निघाला. पण महाराज त्या ब्राह्मणाला आपण पहिलं मानव होतो हे लक्षात राहावं याच्यासाठी त्याच्या पट्टा गळ्यामध्ये बांधला. तो वाघाचा बांधला. कशाचा बांधला? वाघाचा पट्टा बांधला. पुढं चालून त्याला ध्यान राहावं आपण वाघ होतो, आता आपण भगवंताच्या सेवेत वाघ्या. त्याचं नाव पडलं ना, त्याला पट्टा जो असतो ना, आता सुद्धा जो देवाचा वाघ्या असतो का नाही, वाघ्या, वाघ्याच्या गळ्यामध्ये पट्टा असतो. तो पट्टा कशाचा असतो? वाघाच्या कातड्याचा असतो. त्याला ते पूर्वजन्माची आठवण करून दिल्या जाते. आणि मग मात्र त्याच्या गळ्यामध्ये तो भंडारा आणि तो पट्टा बांधला जातो. वाघ्या दोन प्रकारचे असतात, एक घर वाघ्या आणि दुसरा देव वाघ्या. दोन वाघ्याचे प्रकार आहेत, एक घर वाघ्या आणि दुसरा देव वाघ्या. तुम्ही म्हणताला असलं काय? सांगतो तुम्हाला. घर वाघ्या म्हणजे घरी राहतो आणि 5 रविवार भिक्षा मागतो आणि खंडाऱ्याचा भंडारा लावतो, याला घर वाघ्या म्हणतात. आणि देव वाघ्या म्हणजे ते देवाला सोडणं, पुन्हा त्यांना घराकडेच येणं नाही, पुन्हा घराकडे यायचं नाही. जो देवा पहिलं सोडत होते त्याच्यात प्रकार आता पडले, पहिले नव्हते. पहिले एकच होता वाघ्या. ते महाराज का वाघ्या देवाला सोडायचे, तर पहिलं लेकर होत होते पण वाचत नव्हते, होत नव्हते, झाले तर वाचत नव्हते. त्यावेळी देवाचा अंगोरा लावायचा, देवाचा भंडारा लावायचा, माझा देवा हे लेकरू तुला मी अर्पण करतो. आणि ते लेकरू जन्माला आलं ना, ते देवाच्या नावानं सोडून द्यायचं. मग ते देव वाघ्या त्याला म्हणायचं, तो मंदिरातच राहायचा. पण नंतर महाराज परिवर्तन झालं, कायदा चेंज झाले आणि मग पुन्हा आता मुलं दान द्यायचं बंद केली, ती बंद केली प्रथा महाराज. आणि मग मात्र ते घर वाघ्यामध्ये रूपांतर झालं. ते घर वाघ्यामध्ये आता सुद्धा कायद्याने त्यांना लग्न करता येतं, संसार करता येतो, मुलं बाळ सांभाळता येतात आणि प्रपंच करत 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 देवाची सुद्धा सेवा करता येते. याला म्हणायचं घर वाघ्या. काय म्हणायचं? घर वाघ्या. मुरुळी कोण असते? मुरुळी, मुरुळी म्हणजे स्त्री असते. देवाच्या नावानं तिनं कपाळावर भंडारा लावलेला असतो, संसाराची राख रांगोळी केलेली असते, देवासाठी त्याला मुरुळी म्हणतात.
पण वाघ्या आणि मुरळीला कधी सुद्धा महाराज टोचून बोलायचं नाही. वाघ्या मुरळीची अवहेलना करायची नाही. वाघ्या मुरळी आपल्या गावात आलं तर त्याची महाराज काहीतरी पूजा अर्चना करायची, दक्षिणा द्यायची, येळकोट जय मल्हार म्हणायचं, दर्शन घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. पण त्यांना शहाणपण शिकवायचं नाही. तो लेगंदीस आलास, मागतच फिरालास, काय चल शेताकडे तुला 500 रुपये देतो, तर असलं बोलायचं नाही. त्याला तुम्ही बोललात की भगवंताला राग येतो आणि आपल्या घरामध्ये अनिष्ट ऊर्जा येत असते. म्हणून वाघ्या मुरळीची कधी सुद्धा निंदा करायची नाही. विठ्ठल आता भगवंताच्या जवळ भंडारा आहे. हे भंडारा आहे का नाही? हे भंडारा कशाचा असतो? हळदीचा असतो. आता आपण कुठलाही भंडारा घेतो, कुठे तयार करतो? आता काय राहतं, वारकरी राहू द्या, आता भोपे राहू द्या, काही राहू द्या, वाघ्या मुरळी राहू द्या, काही राहू द्या. आता सगळे महाराज आधुनिक निघाले सगळे तंत्रज्ञान, सुशील भैया. पण आता बुक्का सुद्धा तयार करायची सुद्धा पद्धत आहे. बुक्का विकत आणायचा नसतो वारकऱ्यांना, तर वाळलेली तुळस घ्यायची असते, ती जाळायची असते आणि त्याच्यामध्ये चंदन कस्तुरी मिक्स करून तो बुका चाळून तयार करायचा असतो. तो बुका ओरिजिनल झाला. आता आषाढीच्या वारीमध्ये बुके कुठे भेटायत बघा, बुक्याच्या पुड्या. आणि कुठलाय बुका फोडा आणि पुडी फोडा, त्या पुडीतून आवाज याला दंतमंजनाचा. दंतमंजनासारखाच वास आलाय मला. ते काय काय लक्षात येत नाही. पण आता आपण रेडीमेड घ्यायला लागलो. पण खरं बुका असा निर्माण केला पाहिजे, घरामध्ये तयार केला पाहिजे. तसं हे भस्म सुद्धा तयार करण्याची पद्धत आहे. तसं भंडारा सुद्धा तयार करायची पद्धत सांगितली. शिव मार्तंड विजय ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये तुम्ही वाचा, वेळ भेटला तर. त्याच्यात असं सांगितलंय, हळदीचं रान असावं. श्रावण, आश्विन, मार्गशीर्ष महिन्यामध्ये, पौष महिन्यामध्ये शेतात गेलं पाहिजे. उद्या जर हळद काढायची असत, आदल्या दिवशी हळदी कुंकू अर्पण करून, अक्षिदा करून, पाणी अर्पण करून तिला वंदन केलं पाहिजे. आणि तिला दुसऱ्या दिवशी काढायला गेल्यानंतर तिथी असावी तृतीया, पंचमी, सप्तमी, नवमी, त्रयोदशी या दिवशी गेलं पाहिजे. ती हळदची गड्डा काढून आणला पाहिजे. घराकडे आल्यानंतर त्याला स्वच्छ धुतलं पाहिजे. आणि हे विधी करायचं आहे तृतीया, पंचमी, सप्तमी, नवमी, त्रयोदशी या विषम तिथीच्या दिवशी गेलं पाहिजे. ती हळद घराकडे आणली पाहिजे, ती शिजवली पाहिजे, वाळवली पाहिजे आणि तिच्यामध्ये कस्तुरी, चंदन असं मिक्स करून, अत्तर मिक्स करून तो भंडारा तयार केला पाहिजे. आणि जो देवासाठी डोक्याला लावायचा भंडारा आहे, मस्तकाला लावायचा भंडारा आहे, तो 12 ठिकाणी भंडारा लावता येतो. आणि हा भंडारा नंतर कोणत्याही वस्तूमध्ये वापरता येत नाही. एक तर देवाला, नाहीतर आपल्या कपाळालाच असा भस्म लावला पाहिजे. असा भंडारा तयार करण्याची विधी मार्तंड मल्हारी विजय ग्रंथात आलेली आहे. विठ्ठल हे अशी त्याची विधी आहे. आनंदाचं प्रतीक म्हणून त्यावेळेस गुलाल उधळत होते, त्यावेळेस गुलाला बरोबर हा भंडारा उधळलेला आहे. म्हणून आता सुद्धा ज्यावेळेस मल्लासूर दैत्य मारला, त्यावेळेस देवादिकाने खोबर घेतलं, भंडारा घेतला आणि भगवंताच्या अंगावर उधळला महाराज. त्यामध्ये सोन्याचे नाणे सुद्धा उधळले. आनंद झाला ना, विजय प्राप्त झाला ना, त्याच्यामध्ये गुलाल, भंडारा, खोबळे उधळले पाहिजे. त्याच्यामध्ये सोन्याचे नाणे सुद्धा टाकले पाहिजे. सोन्याचे नाणे देवादिकांना उधळले. सुशील भाई आपल्याकडे जेवढी श्रीमंती नाही, त्याच्यामुळे चांदीचे एखादं दिलं तरी जमतंय. सोन्याचं जमत ना आता, म्हणजे कुवत नाही ना तेवढी. आता मला सोन्याचे नाणे आता उधळायला कुठे पैसे आहेत आपल्यापाशी, बरोबर आहे का नाही? मग चांदीचे नाणे आहे. खंडोबारायाने सांगितलं, ज्याच्याकडे चांदी नाही, ज्याच्याकडे सोनं नाही, त्यानं मला 5 खोबळे जरी उधळले तरी सोन्याचे नाणे उधळ्याचं पुण्य त्याला भेटेल, असं मार्तंडी मल्हारी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून खंडोबाच्या पूजेमध्ये गेलात ना, भंडारा आणि 5 खोबळे उधळायचे. कुलस्वामी ज्यांचा खंडेर आहे, त्याला सोन्याचे नाणे उधळता येत नाही. त्यांना 5 खोबळे वर्षाकाठी एकदा तरी जेजुरी गडावरती उधळलेच पाहिजे, असा नियम आहे. लक्षात आलं का? लक्षात आलं का नाही? आता कोटंब भरायची सुद्धा पद्धत आहे. कोटंब सुद्धा भरलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? कोटंब सुद्धा भरलं पाहिजे. त्याचा सुद्धा विधी तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळे जाणकार आहे. त्याच्यामध्ये भगवंताच्या 2 पत्नी आहेत, ते म्हणजे म्हाळसा. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, त्याच्यातून मोहिनी प्रकट झाली. फास्ट सांगतो, मोहिनी प्रकट झाली आणि मोहिनीचं स्वरूप बघून भगवंत सुद्धा भाळले, महादेव भाळले.
आणि मग मात्र मोहिनीची ज्योती पार्वती मातेमध्ये महाविष्णूने विलीन करून टाकली आणि त्यावेळेस पार्वती माता पहिल्यापेक्षा जास्त आणखी मला सुंदर दिसायला लागली म्हणून तिचं नाव म्हाळसा देवी असं पडलं. आणि तीच म्हाळसा देवी ज्यावेळेस श्री खंडेराय भगवंतानं अवतार धारण केला, खंडेराय नावानं अवतार झाल्यानंतर नेवासा गाव माहिती आहे का? नेवासा जिथं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिली सांगितली, नेवासा गाव, तिथे महाराज म्हाळसा देवीचं प्रगटीकरण झालं आणि तिथल्या वाण्यानं महाराज ती सांभाळी आणि तिथून पुढं भगवंतांना सांगितलं तू इथं थांबू नको, पालीला ये, पालीला, आणि पालीला तुझ्या पोरीबरोबर मी लग्न करतो. आणि मग मात्र पौर्णिमेच्या दिवशी भगवंतानं म्हाळसा देवीवर पाली या गावामध्ये लग्न सोहळा संपन्न केला. भगवंत आता म्हाळसा देवीचे मालक झाले. एक पत्नी झाली, दुसरी पत्नी आहे तिचं नाव आहे बानाई. ती बानाई कोणाची आहे? धनगराची. बरोबर आहे का नाही? धनगराची पोरगी नाही ती. ऐका धनगरानं सांभाळलेली आहे. आता पूर्वाख्यान सांगायला जास्त वेळ लागल, मला ग्रंथ सगळा पाठ आहे ते, पण लक्षपूर्वक ऐका. कैलासावरती पार्वती माता साईटला बसली होती, महादेवाच्या मांडीवर बसली होती. महादेवाची बाई कुठे बसली होती? आपल्या बायका डोक्या बसाय तो भाग निराळा म्हणा, पण ती महाराज ती मांडीवर बसली होती. कोण? पार्वती माता मांडीवर बसलेली आहे, आनंदी आहे. पण पार्वतीच्या 2 दासी आहेत, त्यांचं नाव आहे जया आणि विजया. पार्वतीच्या 2 दासी आहेत, त्यांचं नाव काय? जया आणि विजया. त्याच्यातली जया नावाची लहान तोंड करून बसली. पार्वती मातेने विचारलं, जया खायला प्यायला सगळं आहे, 1500 पडलेत, तरी तुला नाराज व्हायची काय गरज आहे ग? जयनं सांगितलं, माय म्हणे बघ तू मांडीवर बसली, गंगा डोक्यावर बसली, माझी इच्छा अशी आहे तू जसं भगवंताच्या मांडीवर बसतीस ना, देवाची आणखी एक मांडी रिकामी आहे, देवाच्या उजव्या मांडीवर बसायचा मला मान भेटावा. आता एका बायकोला जर असं जर मालक पाहिजे म्हणजे तिला राग येईल का नाही सांगा बरं? पार्वतीचे डोळे लाल बुंद झाले. महादेवाने तिच्या मनातला हेच जाणून घेतला. महादेवाने सांगितलं, ए जया तू घाबरू नको, मी पुढे चालून मार्तंड मल्हारीचा अवतार धारण करणार आहे. जया नावाचीच तूच बाणाई या नावानं प्रगट हो. आणि मग मात्र बाणाई प्रगट झाली आणि ती महाराज ती प्रगट झाली नळदुर्गला. नळदुर्ग आहे ना, नळदुर्गला प्रगट झाली. लहान लेकरू महाराज सापडलं, तिथं मेंढपाळ होता, त्या मेंढपाळाचं नाव आहे आजामेळ. आजामेळ धनगर नाव आहे त्याचं. कोणाचं? मेंढपाळाचं. आजामेळ धनगरानं ती लेकरू घराकडे नेलं, तिचा सांभाळ केला, म्हणून ती धनगराची पोरगी असं म्हटलं जातं. आणि मग मात्र भगवंत महाराज जेजुरीहून इथं आले आणि बाणाई बरोबर भगवंतानं दुसरं लग्न केलं. भगवंत 2 पत्न्याचे मालक झाले. विठ्ठल भगवंत 2 पत्न्याचे मालक झाले. 2 महाराज बायकाचा मालक झाला आणि त्यालाच खंडोबा असं म्हटलं जातं. आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारा हा भगवंत आहे. एवढा सोपा आहे, एवढा सुलभ आहे, वर्षाकाठी त्याला पूजन केलं पाहिजे. म्हणून आपल्या गावामध्ये बंडगर परिवारानं साक्षात प्रति जेजुरीचा अवतारी म्हणा काय हरकत नाही महाराज. त्या जेजुरीला सुद्धा आता वरी जायला रस्ता केलाय. आपला आहे कच्चा रस्ता, तसाच वळणा याचा आहे का नाही मला? बरोबर आहे का नाही? आणि पावसाळ्यात ज्याला पवायचे त्यानंच या आहे का नाही? जेजुरी गडाव गेल्यासारखं महाराज आपल्याला असं वाटायला लागलं की नाही? बरोबर आहे का नाही? तिथं जाऊन एकदा माथा ठेवा. आणि ज्याला प्रत्येक तिथं सटीला जाणं होत नाही, वर्षातून 4 बाऱ्या गेलं पाहिजे, जात होत नाही ना, इथं या, नतमस्तका भंडारा अर्पण करा. तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य लाभल्याशिवाय राहणार नाही. एवढी भोळी देवता म्हणजे मार्तंड मल्हारीचा अवतार आहे. विठ्ठल हरी विठ्ठल. आणि भगवंताने महाराज कोणाला नाराज केलेलं नाही, कोणालाच नाराज केलं नाही. आयुष्यामध्ये भोळ्या शंकरानं कोणाला नाराज केलेलं नाही. खंडोबा सुद्धा कोणाला नाराज करत नाही. फक्त त्याच्यासाठी 2 पावलं गेलं पाहिजे. अरे बायकोची इच्छा होती म्हणून बायकोला जवळ घेतलं आणि प्रियसीची इच्छा होती म्हणून तिला सुद्धा जवळ घेतलं. कारण का बाणाई सुद्धा देवाची लाडकी आहे, त्याचा भक्त आहे आणि त्याची भक्ती आहे म्हणून त्याच्या जवळ घेतो.
दुसरं कोणाला घेत नाही. ज्याच्या मनात शुद्ध भाव आहे त्याला जवळ घेतो महाराज. म्हणून आपण त्याच्या जवळ गेलं पाहिजे आणि त्याची सेवा केली. मग मात्र तो जसा बाणायला आपलंसं करून घेतलाय तसं भक्ताला सुद्धा आपलंसं करून घेतल्याशिवाय राहत नाही. जसं महाराज माळसाईनं देवाबरोबर राहून सेवा करून त्याला आत्मसात केलं, म्हणून ज्या स्त्रियांना, ज्या ताईंना, ज्या दिदीला खंडोबारायासारखा राजा मालक पाहिजे, म्हणजे प्रॉपर्टीदार, सुशील मनाचा असा चांगला मालक पाहिजे ना, तिनं खंडेरायाची सेवा केली पाहिजे. भोल्या शंकराची सेवा केली की मनातली मनोरथ पूर्ण करणारा माझा भगवंत आहे महाराज. म्हणून त्यासाठीच आपण हे सगळं केलं पाहिजे. त्याच्या गावाला गेलं पाहिजे, तिथं जाऊन महाराज आराधना केली पाहिजे आणि तिथं जाऊन त्याचं पूजन केलं पाहिजे. विठ्ठल मनात तुमच्या इच्छा जी आहे ना ती पूर्ण करणारा देवता म्हणजे, पूर्ण करणारा म्हणजे खंडेराय आहे. तुम्ही कोणती इच्छा त्याच्याकडे प्रकट करा. पुत्र पाहिजे, पुत्र मिळतो. संपत्ती पाहिजे, संपत्ती मिळते. आणि बघा तुम्ही, सुशीलबाईंना सांगितलं महाराज म्हणजे मंदिर तर आमचं जुनंच आहे, जीर्णोद्धार करायचं होतं आमच्या मनात होतं. आणि मंदिर बांधलं, मंदिर बांधकाम सुरुवात झाली तेव्हापासून महाराज आमची जेवढी काही इच्छा होती आमच्या खंडोबा भगवंतानं आमची मंदिर पूर्ण होण्याच्या अगोदर पूर्ण करून टाकली महाराज. बघा तुम्ही, ते सगळं जुळून येतं महाराज. त्याला खुश केलं की सगळंच मिळतं. मग त्याच्यासाठी जागरण गोंधळ त्याचा करावा लागतो. त्याच्या नावानं कुटुंब भरलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे, त्याला आराधना केली पाहिजे, वाघ्या मुरळीचा कार्यक्रम केला पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराज लीन झालं पाहिजे. आणि आतापर्यंत जर आपण भक्ती केली नसल तर आता सावध व्हा आणि त्याच्या भजनाला लागा. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, वारी 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 मल्हारीची वारी, प्रेम नगरावारी. सावध होनी बनी लागा देव करा कैवारी, सावध होनी बनी लागा देव करा कैवारी. वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. देवाधिपती
करीत नवतो नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली वाढवाय सुपारी उठारी नवरी नटली वाढवाय सुपारी उठारी लग्नाला हो अरे मलारी पार्वती घेऊन आले शंकर भगवान साखरपुड्याची हलवाई साखर वाटली साखरपुड्याची हलवाई साखर वाटली नवरी 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 नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली खंडरायाच्या लग्नाला हो आला बराड कोण कोण खंडरायाच्या लग्नाला हो आला बराड कोण कोण संगे सरस्वती घेऊन आले गणपती भगवान संगे सरस्वती घेऊन आले गणपती भगवान टाळी वाजवा टाळी साखरपुड्याची भगवान साखर वाटली साखरपुड्याची भगवान साखर वाटली नवरी 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 नटली वाढवाय सुपारी उठारी नवरी नटली वाढवाय सुपारी उठारी हलवाई सुपारी फुटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली हे निघाला ताटात खंडोबाच्या पुरात निघाला ताटात वनवाच्या पुरात हे निघाला ताटात खंडोबाच्या पुरात निघाला ताटात खंडोबा रायवाडीत पटरी कुण जनन मन पटरी कुण जनन मन जनन वाडत निघाला ताटात खंडोबा रायवाडीत निघाला ताटात खंडोबा रायवाडीत झोपा तुम्ही झोपा काय गाणे म्हणले महाराज सगळ्यांनीच मला वाटलं मला 2-4 पाठ आहेत की माझ्यापेक्षा यायला जास्त पाठ आहेत महाराज ते जमाले आम्हाला लक्षपूर्वक आहे किती आनंदाचा महाराज नाही आनंदाशी जोडा म्हणून भगवंताची सेवा करणं यात महत्वाचं आहे म्हणून आपण वर्षाकाठी एकदा तरी कुलस्वामीला आपण यथासांग पद्धतीनं पूजा केली पाहिजे अर्चना केली पाहिजे भंडारा त्याच्या नावानं कधीतरी उधळला पाहिजे डोक्यावरती आपल्या कृपाछत्र राहावं याच्यासाठी त्याच्या नावाला कपाळावर भंडारा लावा कुलस्वामीची आराधना करा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आज बंडगर परिवाराने मला सुंदर या ठिकाणी प्रति जेजुरी म्हणाय काय हरकत नाही सुंदर या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली भगवंताचं इथं आगमन झालंय त्याच्यामुळं या शिवाराला या गावाला पहिलं संतांचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये आणखी खंडोबाराय भगवंताचं प्रागटीकरण झाले त्याच्यामुळं महाराज आजपासून मला वाटतं मोजे रायवाडी म्हणायला आता काही शोभत नाही आपल्या गावाला पॉम्पलेट आता पुढच्या महिन्यात आपल्या सप्त्याचं इथून पुढं कोणते पॉम्पलेट काढा पण त्या पॉम्पलेटावर मौजे असं टाकू नका आता कारण का देवही आले आणि संतही आले त्याच्यामुळं आता हे मौजे राहिलं नाही तर आपली रायवाडी हे क्षेत्र झालं ध्यान ठेवा हां जिथं संत आणि जिथं देव असतात ना ते क्षेत्र असतं महाराज ते तीर्थ ते क्षेत्र जगितेचे पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा म्हणून एवढं सुंदर असं आपल्या गावामध्ये प्राकटीकरण झाले म्हणून त्याची सेवा करा आता मंदिर बांधकाम पूर्ण झालंय प्राणप्रतिष्ठा झाली भगवंत आलेत पण आता तुमचं काम आहे इथं येऊन दर्शन घ्यायचं बरोबर आहे का नाही आपण इथं दर्शन आलं पाहिजे देवपूजा आता ते
करतीलच महाराज. देवपूजा रोज करणारच आहेत. आपणही कधी कधी आलं पाहिजे. रविवारी तरी 8 दिवसाला एकदा तरी दर्शन घ्यायला येत चला. ज्यांचं ज्यांचं कुळदैवत आहे ना त्याला इकडे लांब लांब जायची गरज नाही. आता इथं जवळच आहे, 5 मिनिटात इथं रस्ता आहे, इथं यायचं दर्शन करायचं. दर रविवारी तरी, बरोबर आहे ध्यान ठेवा, दर रविवारी तरी सेवा करा, या त्याची पूजा करा, त्याची अर्चना करा. पण लोकाला हे जमत नाही, मला लय अवघड झाले आता. जाऊ द्या, इथं नाही आला तरी घरून तरी उगं रामराम कळसाकडे बघून तरी करत चला. रविवारी इकडे जाऊन 7 दिवस घरूनच रामराम करता, पण तेवढे काही माणसाला जमत नाही मला. देवपूजा करणं, वाऱ्या करणं हे सगळं आता माता भगिनीचं काम आहे. माणसाचं एकच काम आहे, आंघोळीला गेलं की हार हार महादेव वाढ जेवाय म्हणणं, दुसरं काहीच नाही महाराज. त्याच्यामुळे असं करू नका. एका ठिकाणी या, देवाची आराधना करा, देवाची पूजा करा, मार्तंड मल्हारीचा आशीर्वाद घ्या. आयुष्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची उणीव राहणार नाही. म्हणून हे आनंदाचं प्रतीक आहे. देव बैशले सिंहासनी आली आयाच का होय धनी. हे बंडगर परिवार हे महाराज निमित्त मात्र आहे, ध्यान ठेवा. बंडगर परिवार म्हणजे निमित्त आहे, पण या निमित्ताला पण सगळ्याचा त्याचा लाभ होणार आहे. गंगा सागरासाठी जाते, पण सगळ्याला त्याचा लाभ मिळतो. संत महाराज येतात, तो सगळ्याला लाभ होतो. तसा बंडगर परिवाराने महाराज हे मंदिर बांधकाम केलं. एकाच्या कैवाडे उगबी बहुतांचे कोडे. एकाच महाराज हित आहे, पण सगळ्यांचं त्याच्यामध्ये लाभ होणार आहे. म्हणून एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. आणि मग महाराज देव इथं आलाय ना, आता काही चुका होऊ द्यायच्या नाही. आतापर्यंत काही जरी केलं असेल ते सगळं देवाचे अर्पण करायचं आणि इथून पुढे निर्विष्टी जीवन जगायचं. सुंदर अशी त्याची सेवा करायची, आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा. तुकोबारे सांगता, देव आले ना आता चुका पडणार नाहीयेत, याची हमी तुकोबारे स्वतः देतात. दोहे ठाई तो का दोहे ठाई तो का दोहे ठाई तो का दोहे ठाई तो आ दोये ठाई तो हरी दोही ठाई तो पडो देत चुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने नाही पडू देत चुका नाही पडू देत चुका देव बैसले देव बैसले आर्याच्या का पुरे दने आलयाच्या का पुरे दने देव बैसले सिंहासने विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी. हा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी. या ऐका सर्व रायवाडीकरांना, या बाबा ये. सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की आपले सर्वांचे आवडते महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गायन क्षेत्रामध्ये आणि कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांनी सुंदर असं नाव कमवलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी आवाजाच्या जादूने घर केलेलं आहे, आमचे परममित्र परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण बालासाहेबजी महाराज कुलकर्णी दस्तापूरकर. जीवनामध्ये एक स्वप्न असतं, ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालेलं आहे. ते म्हणजे नूतन वास्तुशांती. त्या निमित्ताने 22 जून या दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य श्री हरिभक्तपरायण अर्जुन गुरुजी लाड गुरुजींचं कीर्तन आहे. आणि 12 ते 2 वारकरी भूषण श्री हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर मालक यांचं 12 ते 2 कीर्तन आहे. या कीर्तनासाठी आणि भोजनासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती. मी सुद्धा येणार आहे, आपण सर्वजण यावं एवढी सर्वांना विनंती. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.